नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हिरव्या वांग्याचं भरीत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 हिरवी वांगी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 4 ते 5 मी हिरवी मिरची घेतलेली आहे, हिरवा कांदा घेतलेला आहे आणि इथे मटर घेतलेले आहे सोलून। तर आता आपण समोरची प्रोसिजर करून घेऊया। तर सर्वात आधी ह्या वांग्यांना 2 चिरे मारून घ्यायचे, 2 साइडनी 2 चिरे मारायचे। पूर्णपणे कापून नाही घ्यायचं, थोडं अदर कापायचं म्हणजे तो सगळीकडून भाजला जातो आणि व्यवस्थित सगळीकडनं असा शिजतो तो आणि जास्त वेळ नाही लागत भाजायला, म्हणून असे 2 काप करून घ्यायचे अशा पद्धतीने। आणि तुम्हाला जर ह्या हिरवी वांगीऐवजी तुम्हाला दुसरे लाल वांगे वापरायचे असेल भरितासाठी तर तुम्ही वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार वापरायचं। तर बघा इथे आता दोन्ही वांगे पूर्ण काप करून झालेले आहे, चिरे मारून झालेले आहे दोन्ही वांग्यांना। आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पूनपेक्षा पण कमीच घेतलेलं आहे आणि ह्या वांग्यांना असं वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे लवकर साल पण निघते भाजल्यानंतर आणि पटकन शिजतात पण। तर बघा दोन्ही वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण इथे ज्या ठिकाणाहून चिरा मारला होता त्या चिऱ्यामध्ये आपण मधोमधी ह्या पाकळ्या टाकायच्या, अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या। सहज ह्या पाकळ्या जातात आणि ह्या पाकळ्या वांग्यासोबत भाजल्या जाईल आणि सोबतच गॅस पण वाचेल आणि आपला वेळसुद्धा वाचेल। तर बघू शकता तुम्ही मी दोन्ही साइडनी 2 पाकळ्या टाकलेल्या आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या वांग्यातसुद्धा अशा पाकळ्या टाकून घेत आहे, म्हणजे लसणाच्या पाकळ्या जे आपण भाजतो त्याने छान असं फ्लेवर येतो भरताला, म्हणून नक्की आवर्जून भाजायचं। तर आता इथे मी वांगी भाजायला ठेवत आहे गॅसवरती। तुमच्याकडे जाडी असेल तर तुम्ही जाडीवर भाजू शकता, माझ्याकडे आहे जाडी पण ते वांगी बरोबर भाजली जात नाही जाडीवर, म्हणून मी डायरेक्ट गॅसवरती ठेवलेला आहे बर्नरवरती। तर तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही भाजू शकता। तर मधामध्ये असं वांगं असं पलटवत राहायचं म्हणजे सगळीकडून भाजल्या जाईल। तर आता इथे आपलं वांगं पूर्णपणे छान असं भाजलं गेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता वांगं काढून घेऊयात। तर आता हे वांगी थंड करायला ठेवून देऊया। तर अशाच पद्धतीने दुसरी वांगी पण आपली छान शिजली आहे आणि दोन्ही पण वांगे छान शिजले। तर 5 मिनिटं मी बाजूला ठेवते, तोपर्यंत आता आपण इथे टमाटर भाजून घेऊया जाळीवरती। तर हा टमाटर भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये हे टमाटर भाजलं जातं आणि वांगे पण भाजायला मला अगदी 5 मिनिटं लागले। तर आता ही वांगी थोडी थंडी झाली आहे तर वरची साल मी काढून घेत आहे। तर हे मी तेल लावल्यामुळे बघू शकता तुम्ही, आधीच मी वांगीला तेल लावल्यामुळे पटकन ही साल अशी निघून जात आहे। तरीसुद्धा जर हाताला चिकटत असेल ही साल तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता, थंड पाणी लावायचं हाताला आणि नंतर काढून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता पूर्ण वांगींची साल मी काढून घेतलेली आहे। आता सुरुवातीची जी टोक आहे ते आपण काढून घेऊया आणि आता चाकूनी किंवा चम्मचनी गरम असल्यामुळे थोडं मोकळं करून घेऊया। आतमधला जो भाग आहे तो खराब आहे की चांगला आहे ते बघून घ्यायचं व्यवस्थित। तर तुम्ही इथे बघू शकता गरम असल्यामुळे मी चाकूनीच थोडं मोकळं करून घेत आहे भरताला आणि खराब आहे की चांगलं आहे तर ते पण सुद्धा बघत आहे। तर तुम्ही पण आवर्जून वांगी आतमधून कधी खराब असते तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि खराब असला तर तो भाग काढून घ्यायचा। तर आता वांगी पूर्ण बारीक करून झालेली आहे। तर आता जे आपण पाकळ्या टाकलेल्या होत्या वांग्यांमध्ये तर ते आपण आता छान असे हाताने असे बारीक करून घेऊयात। तर बघा आता पूर्ण आपलं वांगं बारीक झालं आहे आणि पाकळ्या पण बारीक झाल्या आहे आणि आपण एक टमाटर ठेवलं होतं भाजायला ते पण भाजून झालं आहे, त्याला पण आता बारीक करून घेऊया हाताने। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण टमाटर, लसणाच्या पाकळ्या आणि वांगी बारीक करून घेतलेली आहे। आता आपण भरताला फोडणी देऊया। तर इथे मी गॅसवरती वाटा ठेवलेला आहे, तर वाटा गरम झालेला आहे। तर आता तेल टाकून घेऊया, 1 चम्मच मी तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। तर 1 छोटा चम्मच मी जिरं टाकलेलं आहे आणि मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मी टाकून घेत आहे इथे।
आणि आता मी हिरव्या कांद्याची चोप टाकून घेत आहे. तुम्ही हवं तर मोठा कांदा पण वापरू शकता या ठिकाणी, पण आता हिवाळ्याचे दिवस आहे तर हिरव्या कांद्याच्या चोपेचा जो भरीतची टेस्ट आहे ती खूप मस्त लागते, म्हणून मी इथे हिरवा कांदा वापरलेला आहे आणि अर्धा वाटी मी मटार टाकलेला आहे. मटारनी भरताला आणखी खूप मस्त चव येते आणि खायला पण छान लागते. तर हे थोडा वेळ आपण तेलामध्ये परतू देऊया 1 ते 2 मिनटं. तर बघा 1-2 मिनटं झालेले आहे. तर आता अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे. तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे पूर्ण जे हळद आणि मीठ आहे ते तेलामध्ये छान असं परतून घेऊया अर्धा मिनटं, म्हणजे जे मसाले आहे ते पूर्ण छान असे एकजीव होईल आणि शिजल्या जाईल. तर आता इथे मी जे आपण भरीत केलेलं होतं बारीक ते आपण टाकून घेऊया. आता हे पूर्ण भरीत आपण मिक्स करून घेऊया, छान पूर्ण मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया. पूर्ण मसाले छान भरतामध्ये मिक्स झाले पाहिजे, अशा पद्धतीने छान मिक्स करायचं. तर बघू शकता इथे पूर्ण छान व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. तर ह्या भरताला शिजवायची गरज नाही, कारण ऑलरेडी तो भरी शिजला आहे म्हणून. तर आता इथे वरून थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदा आपण भरताला छान असं मिक्स करून घेऊया कोथिंबीर भरतामध्ये. तर आता आपलं भरीत पूर्ण छान असं तयार आहे. इथे मी भरतासोबत खायला भाकर केलेली आहे ज्वारीची. तुम्ही हवं तर ज्वारीच्या भाकरीऐवजी पोळी पण बनवू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पोळी भाकर काही पण बनवू शकता. तर इथे आता एका साईडनी भाकर झालेली आहे, दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊयात. तर मी अशा पद्धतीने पूर्ण भाकरी बनवून घेतलेल्या आहे. तर आपली भाकर आता इथे तयार आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याचं भरीत किती भन्नाट दिसून राहिलेलं आहे आणि सुरेखसुद्धा. तर हे वांग्याचं भरीत तुम्ही भाकरीसोबत खाल तर एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्की खाल. सोबतच आता आपण इथे भाकर सर्व करून घेऊया आणि सोबतच मी कच्चा कांदा घेतलेला आहे आणि कच्च्या कांद्याची चोपसुद्धा घेतलेली आहे. तर भाकरीसोबत कांदा तर हवाच, तर त्याच्याशिवाय चव येत नाही जेवणाला. तर तुम्ही हे नक्की खा आणि तुम्ही हे वांग्याचं भरीत घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.